के गणेशपेट पुलिस थाना हद से जानलेवा हमला करने का मामला उजागर हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार पत्नी के अनैतिक संबंध के संदेह को लेकर पति ने व्यक्ति पर धारदार चाकू से जानलेवा हमला किया। आरोपी दुर्गा प्रसाद मरसकोले बताया जा रहा है। घायल व्यक्ति की पहचान पिंटू उर्फ हेम कुमार भगीरथी बंजारे के रूप में हुई है। पुलिस ने घायल को मेयो अस्पताल में इलाज के लिए भर्ती किया है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। काल रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला कंट्रोलच्या कॉलवरून आमचे बीट मार्शल यांना कॉटन मार्केट या ठिकाणी भांडण झाल्याचं समजलं। त्यावेळेला बीट मार्शल त्या ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी स्टॅबिंगचा म्हणजे चाकूने हमला केल्याचा प्रकार असल्यामुळे आम्हाला सुद्धा ती माहिती मिळाली आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर केलेल्या चौकशीवरून एक सविता दुर्गा प्रसाद मरसकोले नावाची महिला आहे आणि तिचा पती जो आहे तो दुर्गा प्रसाद चंदूलाल मरसकोले या तिच्या पतीने ही जी महिला आहे तिच्या ओळखीच्या इसमावर चाकूने हमला केला होता। ज्याच्यावरती हमला केला त्याचं नाव पिंटू उर्फ हेमकुमार भगीरथी बंजारे मानेवाडा या ठिकाणी राहणारे हे लोक आहेत। आणि हा जो दुर्गा प्रसाद चंदूलाल मरसकोले जो आरोपी आहे या आरोपीने या इसमावरती त्याच्या पत्नीला लांब जाण्यासाठी भाग पाडत आहे किंवा माझ्यापासून लांब करत आहे अशा संशयावरून त्याने या व्यक्तीवरती हमला केला होता। आणि यामध्ये जो जखमी आहे तो सध्या मेयो हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे। हा जो प्रकार घडला त्यावेळेला कंट्रोलला माहिती मिळाली होती आणि ट्रॅफिकचे काही अंमलदारांनी आणि लोकांनी ह्या आरोपीला पकडलं होतं। आम्ही त्या ठिकाणी आमची बीट मार्शल सुद्धा पोहोचली। बीट मार्शलने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळवल्यावर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो। मग आरोपीला ताब्यात घेऊन या जो विक्टिम आहे त्या विक्टिमची जी मानलेली बहीण आहे त्या बहिणीची तक्रार आम्ही घेतलेली आहे। तिचं नाव आहे सुजाता खरे। या महिलेच्या तक्रारीवरून आम्ही हा 232/2025 आणि BNS सेक्शन 109 296 351 3 आणि 425 RMAC सह हा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आरोपी अटक आहे आणि आरोपींनी जी स्टॅबिंग केलेला आहे विक्टिमला ते संशयावरून केलेले त्यामध्ये अधिक तपास आम्ही करून यामध्ये नेमकं काय प्रकार आहे त्याची माहिती घेत आहोत। आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे, त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे। हा मजूर आहे, मजुरी काम करतो आणि मानेवाडा या भागात राहिला आहे। कपल त्याची पत्नी ही एका हॉटेलमध्ये धुणं मांडण्याचे काम करते आणि त्या धुणं मांडण्याचे काम करताना तिची हा जो जखमी आहे या जखमीशी ओळख झालेली आहे आणि त्या दोघांची मैत्री झाली होती आणि याची पत्नी निघून गेली होती घरातनं। तर याला असा राग होता की ह्याच्यामुळे ती पत्नी गेलेली आहे, मुलीला घेऊन गेलेली आहे। तर त्या रागातनं यांनी हा प्रकार केला होता। या पत्नीच्या बाबतीत हुडकेश्वर या ठिकाणी मिसिंग सुद्धा दाखल आहे। त्या मिसिंगच्या बाबतीत स्वतः ती सांगण्यासाठीच ती महिला नागपूरला परत आली होती, बाहेर गेली होती, परत आली होती।